जेवणमध्ये काहीच पण केलं असेल की हे मला नाही आवडत, हे मला नाही आवडत, हे मला अच्छा, नाही. प्रत्येक गोष्टीला तक्रार काय व्हायचं? आणि एखादी वस्तू आवडली बाबा आज ही खाली, 3 दिवस नंतर जर ती केली ना तर ही मला नाही आवडत. का व्हायचं करता? माझी आवडीची वस्तू बनवतच नाही. बघा माझ्याकडे, ते बघा त्यांच्याकडे. मी काय ऐकलं नाही, मी काय बोलणार नाही. तिसरी अपेक्षा, जसे हवेत तसेच राहा. असेच राहावेत. व्हेरी गुड. त्या करतील ते खा, त्याला चांगलं म्हणा आणि आहे तसेच राहा. हा, तुमच्या 3 अपेक्षा सांगा. पहिला म्हणजे राग. हा, राग असं नाही, रागाची प्रतिक्रिया. फारसे रिमोट तुटतात, मोबाईल 4-5 फोडलेत. वहिनी राग कमी करा म्हणताय, करणार? हो. नक्की. दुसरी अपेक्षा, ती घरी आलेल्या दिवसापासून सर्वांची कोकणीमध्ये बोलते. काय? ती भाषा शिकूनच आली ती येताना. काय म्हणजे कशी काय? हां, कोकणी शिकली. तुम्हाला येते का? फ्लुएंटली. फ्लुएंटली. मग तुम्ही सगळ्यांशी त्याच भाषेत बोलता? हां. तुम्हाला कळत नाही ती भाषा? माझ्याशी बोलत नाही कोकणीमध्ये. मी एकटाच आहे माझ्याशी कोकणीमध्ये नाही बोलत, हिंदी किंवा इंग्लिश. का असं करता हो? ती सवय झाली आहे ना आधीपासून. मग तुमची अपेक्षा काय आहे? कोकणीमध्ये बोलावं माझ्याशी. तुमच्याशी. चला आत्तापासून सुरुवात करा, बोला. चला बोला. घरी बसून पळत आपण कथा. आणि काय सांगितलं माहिती आहे काय? हा. घरी या बघते तुम्हाला. मला वाटलं घरी बसून मी पोळ्या करते म्हणतात. आमचं एक दोघांचं स्वप्न आहे. दोघांना थोडं नैसर्गिक वगैरे पसंत आहे. तर एक घर घ्यावं जे हाय राईज टॉवर वगैरे नाही, कुठेतरी बाहेर विलेज साईड जे म्हणतात ना नैसर्गिक, तिकडे घर घ्यावं. एक पॉन्ड, फिश पॉन्ड वगैरे ते सगळं करायला. छान खेड्यामध्ये घर कौलारू तसं नाही, कौलारू म्हणजे नेचर. एकदम शांत. शहराची धावपळ. शेतामध्ये घर पाहिजे. नाही शेतामध्ये तेवढा खा. मग निसर्ग म्हणजे कुठेच पाहिजे साधारण तुम्हाला? म्हणजे असं कूल प्लेस असली पाहिजे, म्हणजे थंड जाग्यावर, कर्जत वगैरे. अरे वा, मी जागा ठिकाण पण लोकेशन पण ठरवून ठेवलंय. हो, मी ठेवलंय. सगळं बघून ठेवलंय. ते जरा लवकर करावं, म्हणजे आपण लवकरात लवकर तिकडे जावं. तुमच्या मनातली इच्छा पूर्ण हो. बरं, आता सॉरी म्हणायचं तर कुणाला आणि थँक्यू म्हणायचं? सॉरी म्हणजे आई बाबांना, बाबा तर नाही आता, पण जे कुठे पण आहे त्यांना, म्हणजे मी त्यावेळी त्यांना मन दुखवलं त्यांचं, पण आता त्यांना ते सांगायचे मी खुश, म्हणजे अतिशय खुश आहे इकडे. आणि थँक्यू माझे सासू सासऱ्यांना, आई बाबांना. पहिल्या दिवशीपासून त्यांनी स्वतःला मुलाचं नंतर बघायचं आधी मला घेतलं, म्हणजे काही पण असेल तर मी पहिला त्यांच्यासाठी. तुम्ही थँक्यू कोणाला म्हणणार आणि सॉरी कोणाला? थँक्यू सर्वांनाच म्हणेन मी. सासू सासऱ्यांना. सासरे आता माझे नाही आहे, त्यांनी बरीच मदत केली मला. मी स्ट्रगलिंग पिरियडला होतो बरेच वर्ष. इतर नातेवाईक पण आहेत त्या पिरियडला. मित्रमंडळींनी मला भरपूर मदत केली. माझे मित्र आहेत, त्यांनी भरपूर मदत केली मला तो पिरियडमध्ये. सगळ्यांना थँक्यू म्हणू इच्छितो. आणि सॉरी पण सर्वांना म्हणू इच्छितो. पण आता सगळ्यांनी क्षमा केलेली आहे, सगळ्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत, तर तुम्ही तुमची जी इच्छा आहे मनातली ती सगळी पूर्ण हो. आणि या शुभेच्छा देत असताना झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.